Hi everyone, all of you. Good morning. Welcome to Learn with Vaishali. आज आपण स्वतःला चॅलेंज देऊ. का नाही आपल्याला इंग्लिश बोलता येणार? बघा, आजची जी ट्रिक आहे ना, ती मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते आणि आजपासून जर तुम्ही ह्या ट्रिकला यूज करायला चालू केलं तर डेफिनेटली 100% तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता. आज आहे ना एक सिक्रेट म्हणजे काय माहिती हे म्हणजे शोधून काढलंय सिक्रेट. फक्त आज सब्जेक्ट आणि वर्ब फक्त ह्याच गोष्टीचा आपण विचार करू. आपल्याला बिल्ड करायची आपला कॉन्फिडन्स, आपल्याला बोलायचं इंग्लिशमध्ये. मग सगळा कशाला भाऊ करायचा आहे? माझंही तुमच्यासारखंच व्हायचं की बाबा बोलायचंय लक्षातच राहत नाही, बोलायचंय लक्षातच राहते. आजची ट्रिक तुम्ही जर वापरली तर तुम्ही नक्कीच तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकतात आणि तुमचं ते स्वप्न पूर्ण करू शकतात. आजची ट्रिक खूप सोपी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल. चला आता स्टार्ट करू. हा सेंटेन्सची फक्त प्रॅक्टिस करू आणि प्रॅक्टिसमधून आपल्याला शिकायचंय. आज आपला फक्त मोठं एकच आहे, आपल्याला इंग्लिशमध्ये बाबा बोलायचंय. जास्त काही लोड घ्यायचं नाही, आम्हाला शिकायचंय. तर आपण कसं शिकू शकतो? फक्त सब्जेक्ट आणि वर्ब ह्याचाच वापर करू आणि तो वापर करताना फक्त थोडीशी ट्रिक लक्षात ठेवायची. जसं की मी इथे घेतले आय भरपूर वेळा घेतलाय, नंतर यू घेतलाय, वी घेतला, यू घेतला, दे घेतला, परत आय घेतला आणि इथे मी आवर्जून ही ही घेतलं आणि इट घेतलाय. तर ह्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर यस आलाय. बस एवढंच लक्षात ठेवू आणि जास्तीत जास्त यस येऊ. ज्यावेळेस वॉच आलं ना तर CH होतं म्हणून ES वापरला. दॅट्स इट. एवढं क्लिअर झालं. चला तर आता आपण फक्त पाहू कसं बोलायचंय. मी बोलते की मी जेवते, आय ईट. मला म्हणायचे ती जेवते, मला असं बोलायचं ती जेवते, तर शी इट्स. बस. नंतर म्हणायचं आय रीड, तर ही रीड्स. मी वाचते, तो वाचतो. आय राईट, शी राईट्स. मी लिहिते, ती लिहिते. आय वॉक, ही वॉक्स. मी चालते, तो चालतो. आय ड्राईव्ह, शी ड्राईव्हस. मी चालवते, गाडी चालवते, ती गाडी चालवते. आय कम, आय टॉक, इट टॉक्स. आम्ही बोलतोय, ते बोलते. यू वॉच, तू पाहतो, असं म्हणायचं. नंतर ती पाहते, तो पाहतोय, ती पाहते. इथं आला वॉचेस. दे स्लीप, ते झोपतात. ही स्लीप, तो झोपतो. आय स्पीक, मी बोलते. शी पिक्स, ती बोलते. घेतलं तर का नाही आपण इंग्लिशमध्ये बोलणार? बघा ना तुम्ही, फक्त सब्जेक्ट बोलू आणि होप बोलू, सब्जेक्ट बोलू होप बोलू, जास्त बाकी लक्षातच नाही आणायचं आपल्याला काय बोलायचंय. फक्त ही ट्रिक वापरा आणि खूप छान तुमचं जे स्वप्न आहे ना बोलण्याचं त्याची सुरुवात करा. हळूहळू तुम्ही सुद्धा खूप फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतात आणि जास्त काही खूप विचार केल्याने आपल्याला काही नाही. आपण रोज प्रॅक्टिस केल्याने आपण खूप छान बोलू शकतो. तुम्ही इतकं आवर्जून पाहताय. तर आता मी बोलणार होते, एक क्लायंट आले त्याच्यामुळे आवर्जून मी सांगते की आजची ट्रिक आपण यूज करू आणि खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलू. तर तुम्ही ही ट्रिक वापरायला चालू करा म्हणजे तुमच्यातला कॉन्फिडन्स दिसेल. आजचा मोठा आपला एकच आहे, सब्जेक्ट बोलायचा आणि फोक बोलायचं. दॅट्स इट. बस एवढंच. आता तुम्ही जर वेळात काढून माझा व्हिडिओ पाहिलाय, वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाय, तर नक्कीच लाईक करा, नवीन आहे ते सबस्क्राईब करा. कारण काय होईल, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझं नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आवर्जून मिळेल आणि त्याच्यानंतर तुमचा हळूहळू ते व्हिडिओ पाहून कॉन्फिडन्स वाढेल. तर ठीक आहे, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसाठी. तर सी यू, बाय. आणि आवर्जून कमेंटमध्ये एक सेंटेन्स तयार करून पाठवा 2च शब्दाचा. आय राईट. बाय.